नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. काल जशी दिव्याची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यामध्ये आणि तुम्ही एक व्हिडिओ बघितला असाल तर ते तिनं याचिका सुद्धा घातलेली आहे ॲट्रोसिटी नावाची. डिस्क्रिमिनेशन, जातीवादी करणे किंवा वेगळे वागवणे, इन्सल्ट करणे, इमेज खराब करणे ह्या सर्व गोष्टी त्या ॲट्रोसिटीच्या केसमध्ये किंवा आरोपामध्ये येत आहे ह्या सर्व गोष्टी. मी खरं सांगते बिग बॉस जेव्हा दिव्या बिग बॉसमध्ये गेली, मी दिव्याला तिचं नाव वगैरे ओळखत होती. पूर्ण पर्सनॅलिटी नव्हती माहीत मला. आणि जेव्हा दिव्या गेली ना बिग बॉसमध्ये तर तिची एक इमेज होती. एक जय भीम किंवा एखादी एक स्पीकर, भाषण देणारी मुलगी, स्टँड घेणारी मुलगी, सेल्फ रिस्पेक्ट आणणारी मुलगी आणि अशी काही इमेज होती ना, आपले जय भीमवाले लोकं तिला खूप आवडत होते, पसंत करत होते आणि सपोर्ट सुद्धा करत होते. परंतु जेव्हा असते ना, जेव्हा आपल्याला काही 4 बोटं, एखादा बोट आपल्यासमोर दाखवतात लोकं, तेव्हा आपलेच लोकं पहिले असतात. तशावानी दिव्याची सुद्धा गोष्ट झालेली आहे. जर दिव्याला शोच्या बाहेर काढलं आणि दिव्याची ते धमकीचा एपिसोड रिलीज झाला, तर कित्येक जय भीम लावाले लोकं मतलब बाहेरचे तुम्ही सोडा, बाहेरचे लोकं आपण गिनत सुद्धा नाही. परंतु आपलेच लोकं पहिले आपल्याला बोट दाखवतात, की नाही दिव्या रॉंग आहे. मी कित्येक असे कॉमेंट वाचलेली आहे Instagramवर, YouTubeवर, माझ्या पेजवर किंवा काही दिव्याचं वगैरे असतं त्याच्या प्लेस कॉमेंटवर वगैरे, की मी जय भीम आहे. परंतु मी दिव्याच्या ह्या मूर्खपणाला सपोर्ट करत नाही. मी जय भीम आहे, पण मी धमकीला सपोर्ट करत नाही. मी जय भीम आहे, पण अशा भांडखोर मुलीला मी सपोर्ट करत नाही. दिव्यासारखी थर्ड क्लास मुली समाजाला काय शिकवत आहे आता तुम्हाला कळलीच असेल. असे कित्येक वाईटपेक्षा वाईट कॉमेंट मी बघितलेली आहे आणि त्याच्यानंतरच मी दिव्याबद्दल व्हिडिओ बनवली होती, की एखाद्या मुलीला तू पहिलं जो असते ना, की दुसरे बोट आपल्याला दाखवतच आहे. दुसरे आपल्याला वाईट बोलतच आहे. परंतु आपला विश्वास तर असायला पाहिजे ना. आपल्या समाजातली एखादी मुलगी एवढ्या मोठ्या शोमध्ये जाते आणि धमकीचा जेव्हा प्रकरण आला आणि जेव्हा व्हिडिओ वगैरे तो पूर्ण एपिसोड रिलीज झाला, त्यावर मी YouTubeवर कित्येक मतलब व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, की जे एपिसोड दाखवत आहे त्याचे बिहाइंड ऑफ द सीन्स काहीतरी वेगळं असेल. दिव्या हे स्वाभिमानी, सेल्फ रिस्पेक्ट आणि तिला माहीत आहे कुठं काय बोलायचं, कसं काय बोलायचं. ती स्पीकर आहे, ती वक्ता आहे, ती भाषण देते, चांगल्या गोष्टी समाजाला शिकवते, चांगल्या गोष्टीसाठी आंदोलन करते, अन्यायासाठी, न्यायासाठी ती उभी राहते. ती मुलगी कशी काय कोणाबद्दल वाईट बोलू शकते किंवा एवढी मोठी धमकी देऊ शकते, ज्या प्रकारे त्या शोमध्ये दाखवला गेला आहे आणि मी कित्येक असे व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तरीही सुद्धा लोकं वाईटच कमेंट करत होते, की नाही ती थर्ड क्लास मुलगी आहे. तिच्याकडून तुम्ही काय शिकतात? हे निळे कबूतर असेच क्रांतिकारी एवढ्या मोठ्या-मोठ्या गोष्टी सांगतात, एवढे मोठे भाषण देतात आणि असे थर्ड क्लास शोमध्ये जातात. काय समाजाला शिकून भेटते? असे बनणारे लोकं हे आपलेच लोकं पहिले होते. दुसरे बोटं नंतर दाखवतात. पहिले आपलेच लोक आपल्याला बोट दाखवतात आणि कित्येक जय भीमवाले लोकं ज्या दिव्याला सपोर्ट करत होते, ज्या दिव्याला ताई मानत होते, ज्या दिव्याला सरकार मानत होते, ज्या त्या दिव्याला एवढा सपोर्ट, एवढा अभिमानाने बघत होते, की दिव्या आहे. आम्ही शो बघतो फक्त दिव्यासाठी. आम्ही शो बघत होतो फक्त दिव्यासाठी. आम्हाला बिग बॉस कळत नाही, आम्हाला बिग बॉस समजत नाही. आम्ही कधी बिग बॉस बघितलाच नाही. फक्त आम्ही बिग बॉस दिव्यासाठी बघतो. असे महान करणारे, कॉमेंट करणारे, सरकार आहे आमच्यासाठी, सरकारसमोर कोणीच नाही उभणार, विषय संपला, असे म्हणणारे लोकं अक्षरशः आपल्या समाजातले लोकं असे कमेंट करत होते, की दिव्याची धमकी दिलेली आहे, दिव्या चूक आहे, मी जय भीम आहे, पण मी अशा गोष्टीला सपोर्ट करणार नाही. अशा गोष्टी. कसं असते ना, मला एक ठाम मत होता. मी तिला एवढी ओळखत नव्हती. एवढा तिचा माझ्यासोबत कधी इंटरॅक्शन म्हणा, कधी मी तिला बाहेर सुद्धा तिचे भाषण वगैरे एवढी ऐकली नाहीये फ्रँकली स्पीकिंग. पण मला एक विश्वास होता, की एवढी ठाम व्यक्त, एवढा भाषण देणारी मुलगी, एवढा ठाम मत असणारी मुलगी अशा कृत्य करूच नाही शकत. बिहाइंड ऑफ द गोष्टी आणि बिहाइंड ऑफ द सिक्रेट काहीतरी वेगळा असेल, काहीतरी वेगळा घडला असेल, जे लोकांपर्यंत पोहोचला गेलेलं नाहीये आणि माझा आखरीपर्यंत हा ठाम मत होता आणि माझा जो ठाम मत होता एक्झॅक्टली तोच घडला. बिग बॉसचे असे क्लिप्स आणि अशा गोष्टी लोकांसमोर आलेल्या नाहीत आणि आता जर बिग बॉस प्रेस कॉन्फरन्समध्ये दिव्या जेव्हा तिनं सांगितलं, की तिचे क्लिप्स आहे, तिच्या ज्याचं वागणूक आहे, संविधान यूज नको करा, तुम्ही आम्हाला शिकवाल का? अशा गोष्टी बोलल्या गेल्यात, तेव्हा लोकांना कळालं, की दिव्या जे होती ते खरं होती. दिव्या कशी मुलगी आहे. तरीही कित्येक जय भीमवाले लोकं आहेत तिच्यावर शक घेत आहेत, तिला वाईट कॉमेंट करत आहेत, की एवढाच आहे तर मग क्लिप का बरं नाही दाखवत आहेत, हे काऊन नाही करत आहेत, ते काऊन नाही करत आहेत. इव्हन दिव्याने सुद्धा म्हटलेलं आहे, की मला ॲट्रोसिटी नावाची ह्या केसची गरज सुद्धा लागली नसती. कारण ती बिग बॉस शोमध्ये मला माणसासारखी वागणूक भेटली असती आणि खूप लोकं तिला हे सुद्धा म्हणत होते, की बिग बॉस सारख्या शोमध्ये जायची गरज काय आहे? बिग बॉस शो हा एक एंटरटेनमेंटचा पार्ट आहे आणि तुझी पर्सनॅलिटी वेगळी आहे आणि मी तेच सांगत होती जेव्हा बिग बॉसच्या घरात होती आणि माझा व्हिडिओ होता. मी व्हिडिओमध्ये म्हटलेली होती कारण की तिच्या माइंडसेट असा असेल, की आपण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये जाऊन, बिग बॉस सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये जाऊन, तर लोकं आपल्याला बघतील, लोकं आपले विचार ऐकतील, लोकांना आपण चांगलाच विचार सांगू शकतो आणि हा जेव्हा दिव्याने प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, तेव्हा तिनं
हाच मुद्दा ठेवला होता की माझी पर्सनॅलिटी बिग बॉसमधली नाही, मी बिग बॉसमध्ये जाणार नव्हती. पण बिग बॉसचे मेकर्स माझ्याकडे 3 वेळा आले आणि त्यांनी मला सांगितलं की हा शो असा नाहीये. तुझे पॉइंट ऑफ व्ह्यू, तुझे विचार तू चांगल्या प्रतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकते. तर हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. जे लोकं तुला ओळखत नाही, जे लोकं तुला ओळखायला लागतील, असं वगैरे तिला मॅनिप्युलेट केलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी दावे केला होता, ते त्या शोमध्ये त्यांनी दाखवलं गेलेले नाही. आणि मी वारंवार हेच म्हणत होती, की दिव्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, दिव्याचा जो माइंडसेट आहे, ह्याच्या पलीकडे आहे. तरी फक्त आपलेच लोकं आपल्याच मुलीला पहिले नाव देतात. ह्याच्यामध्ये आपण स्वतः हारतो. दुसऱ्यांवर आपण नंतर जाऊन, की हे म्हणतात, ते तर म्हणतच राहणार. तुम्ही चांगले करा, वाईट करा, ते तसेही बोलतील. परंतु आपलेच लोकं आता सुद्धा दिव्यासोबत नाहीये. दिव्याला वाईट-वाईट बोलत आहेत आणि पहिले सुद्धा म्हणत होते आणि आता सुद्धा म्हणत आहे. मला असं वाटतंय, की आपल्या एक कम्युनिटी असते किंवा एक आपला व्यक्ती असते, त्याच्यावर आपल्याला विश्वास पाहिजे किंवा त्याची आपण जेव्हा तुम्ही एवढे भाषण ऐकता, दिव्याची पर्सनॅलिटी तुम्ही ओळखता, दिव्याची मतं ओळखता, त्याच्यावर आपल्याला कळायला पाहिजे, की ही मुलगी अशी वागू शकत नाही. बिहाइंड ऑफ गोष्टी काही असेल, बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय, तिचा माइंडसेट काय होता याच्यामागे आणि एक्झॅक्टली तिच्यासोबत काय झालं, ह्या सर्व गोष्टी ॲज अ ऑडियन्स आपल्याला कळायला पाहिजेत. कारण की दिव्याला आपण जवळून ओळखता आणि आपलेच लोकं तिला वाईट-वाईट कॉमेंट आणि वाईट-वाईट गोष्टी करत आहेत. दॅट इज सच अ शेमफुल. कारण की आपल्या मुलीला ते नंतर आली असती, तिला एक्झिट झाली, मग तिनं प्रेस कॉन्फरन्स दिलं नसतं. तेव्हापर्यंत तुम्हाला ठाम मत पाहिजे होता, की दिव्या अशी करू शकत नाही. कित्येक लोकं आहेत ते दिव्याच्या पाठीमागे उभे होते, तिच्यावर विश्वास दाखवला, की दिव्या अशी काही करू करू शकत नाही. परंतु कित्येक लोकं आहेत जयभीमवाले सुद्धा, की तिला वाईट-वाईट कॉमेंट, वाईट-वाईट गोष्टी, वाईट-वाईट शिव्या वगैरे गाडी एखाद्या मुलीच्या कॅरेक्टरवर जाणे आणि दिव्याने जो केस लावलेला आहे अॅट्रॉसिटी बिग बॉसवर, तो योग्य आहे मला असं वाटते. कारण की बिग बॉस शो नाही म्हणून मी बिग बॉसबद्दल काही टीका नाही करत. बिग बॉस हा एक एंटरटेनमेंटचा पार्ट आहे. बिग बॉस हा एक शो आहे. त्याला लोकांना एंटरटेनमेंट द्यायला लागते, तो करते. पण बिग बॉसच्या मागे जे मेकर्स आहेत, ज्या मेकर्सने ह्यांचे जे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, जे जे लोकांना म्हणतात, की संविधान यूज नाही करायचे, हे बिग बॉस नाही म्हणत. हे मेकर्सचा गोंधळ असते. ह्या मेकर्सचा गोंधळ असते. रुचिताच्या हातामध्ये त्यांनी कुल्हाड दिली, भाऊच्या धक्क्यामध्ये कुऱ्हाड दिली, की तुला जे करायचे असेल वगैरे तू कर वगैरे. तो काही वाटत नाही ह्यांना. तो हिंसावादी वाटत नाही. परंतु एखादी मुलगी शब्दाची तलवार वगैरे म्हणते, तर हिंसावादी वाटते. माझं हाच म्हणणं आहे, की अॅट्रॉसिटी नावाची जे तिनं आरोप वगैरे केला नाही, तिचा असा आहे, की इन्सल्ट करणे किंवा तिची इमेज खराब करणे. बिग बॉसमध्ये तिचा जो एपिसोड कटला, त्या सर्वात जास्त टी-आर-पी जे असेल, त्या फक्त दिव्याच्या नावावर आहेत आणि दिव्याची इमेज त्यांनी खूप खराब केलेली आहे. खूप लोकांना तिचा गैरसमज झालेला आहे, की अशी आहे, तशी आहे, ते आहे वगैरे म्हणून. तो बिग बॉसच्या ज्या प्रकारे एपिसोड कट झालेला आहे आणि ज्या प्रकारे तिची इमेज खराब झालेली आहे, त्या प्रकारे तिने जो केस केला आहे, तो योग्य आहे, की अयोग्य आहे? तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपली मुलगी जेव्हा समोर जाते आणि आपल्या मुलीवर 4 बोटं वगैरे दाखवतात, तर आपण आपल्या मुलीला सपोर्ट केला पाहिजे, आपल्या मुलीवर विश्वास दाखवला पाहिजे आणि तीच परिस्थिती आता अशी आहे आणि अशी सुद्धा येणार आहे पुढे. तर आपल्या मुलीवर थोडा विश्वास दाखवा आणि आपल्या मुलीला सपोर्ट करा. ही जी माझी विनंती आहे. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू गाईज.